इफ द रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. विद्यार्थ्यांनो, आपण डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स पाहतोय. तर काल आपण द रेजिस्टर्स इन सिरीज कॉम्बिनेशन या पॉईंटचा अभ्यास केला होता. व्हॉट इज मिनिंग ऑफ द रेजिस्टर्स इन सिरीज कॉम्बिनेशन. तर वेन R1, R2, R3 or n number of the resistors are connected end to end along a single line, then such type of the combination is known as resistors in series combination. ज्यावेळेस रेजिस्टर्स हे एंड टू एंड एकमेकांना एका सिंगल लाईनमध्ये कनेक्ट झालेले असतात, त्यावेळेस अशा कॉम्बिनेशनला आपण रेजिस्टर्स इन सिरीज कॉम्बिनेशन असे म्हणतो. तर या रेजिस्टर्स इन सिरीज कॉम्बिनेशनच्या काही प्रॉपर्टीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपण वन बाय वन त्या पाहणार आहोत. इफ द रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, फर्स्ट पॉईंट, द सेम करंट फ्लोज थ्रू इच रेजिस्टर. ज्यावेळेस रेजिस्टर हे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडलेलं असतं, त्यावेळेस प्रत्येक रेजिस्टरमधून सेम अमाऊंट ऑफ करंट हा फ्लो होत असतो. या ठिकाणी प्रत्येक रेजिस्टरमधून सेम अमाऊंट ऑफ करंट इज फ्लोईंग थ्रू इच अँड एव्हरी रेजिस्टर. देन सेकंड पॉईंट, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ दी रेजिस्टर्स इज इक्वल्स टू द सम ऑफ दिअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. ते इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन आपण काढलेलं होतं. फॉर द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू RN. तर जितके रेजिस्टर आपण सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडलेले आहे, त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला या प्रत्येक इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सच्या ॲडिशन सम केल्याने इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मिळतो. दॅट मीन्स द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर इज इक्वल्स टू द सम ऑफ दिअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. देन थर्ड पॉईंट, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम अरेंजमेंट is equals to the sum of the potential differences across individual register. प्रत्येक रेजिस्टर्सच्या भोवती एक पर्टिक्युलर जो पोटेन्शियल डिफरन्स असतो, जसं R1च्या भोवती V1 पोटेन्शियल डिफरन्स आहे, R2च्या भोवती V2 पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर या ठिकाणी जो टोटल पोटेन्शियल डिफरन्स आहे, वी गेट V1 प्लस V2. सो दॅट द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम अरेंजमेंट equals to the sum of the potential differences across the individual registers. The next point, the effective resistance is larger than each of the individual resistances. As we know that the effective resistance RS is nothing but the addition of all the individual resistances, so that as it is the sum of all the individual resistances, so effective resistance in series combination is always larger. This arrangement is used to increase the resistance in circuit. Resistors in series combination always used to increase the resistance in circuit. सर्किटमध्ये रेजिस्टन्स वाढवण्यासाठी या सिरीज कॉम्बिनेशनचा उपयोग हा केला जातो. देन डू यू नो, वेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, दे आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर. जेव्हा सिरीज कॉम्बिनेशनमध्ये रेजिस्टर्स म्हणतो आपण, म्हणजे ते एकानंतर एक जोडलेले असतात. If any one of them does not function, the circuit breaks and there is no flow of electricity. तर R1, R2, R3 या पद्धतीने सम रेजिस्टर्स आपण एकानंतर एक कनेक्ट केले अलॉंग द सिरीज कॉम्बिनेशन. समजा एखादा सर्किट ब्रेक झाला, समजा एखादा रेजिस्टर और एखादा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट डज नॉट वर्क, देन सर्किट ब्रेक and there is no flow of electricity. If two bulbs, for example, if the two bulbs are connected in series, they will both give less light than if they had been connected individually. जर दोन बल्ब्स आपण सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडले, तर त्या दोन्ही बल्बमुळे जो येणारा लाईट आहे, जो आपल्याला लाईट मिळणार आहे, तो लाईट इंडिव्हिज्युअल बल्ब आपण कनेक्ट केले तर त्याच्यापेक्षा मिळणाऱ्या लाईटपेक्षा हा खूप कमी असेल. दॅट मीन्स इंडिव्हिज्युअल बल्ब गिव्ज अस मोर लाईट दॅन वेन वी कनेक्ट द टू बल्ब्स in the series combination. If the three bulbs are connected in series combination, their light output will decrease further. Then think about it, what is the reason behind this? The students, we know that the series combination is used to increase the resistance in circuit, and as the resistance increases, the resistance R ची व्हॅल्यू जर वाढत असेल तर R काय, R is nothing but this is the hindrance or obstacle along the path of electric current.
इलेक्ट्रिक करंटच्या पाथमध्ये एक प्रकारचा तो अडथळा निर्माण करतो, त्यामुळे इलेक्ट्रिक करंट एफिशियंटली फ्लो होऊ शकत नाही. सो दॅट ॲज वी इन्क्रीज द नंबर ऑफ बल्ब्स अँड वी आर connecting them in the series combination, then it will increases the effective resistance and so that electric current flowing through each and every bulb. या ठिकाणी जी इंटेन्सिटी आहे इलेक्ट्रिक करंटची कमी होणार आहे. सो दॅट इफ द 3 bulbs are connected in series, their light output will decrease further. So student, we have completed the resistors in series combination, properties of the resistors in series combination. Then in our next video we will discuss about resistors in parallel combination.